राज्यातील अकृषी कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। व्यापारी आणि औद्योगिक वापराच्या जमिनीवरील अकृषी कर जो आहे तो देखील आता माफ झाला। यामुळे एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे। राज्यातील अकृषी कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। व्यापारी आणि औद्योगिक वापराच्या जमिनीवरीलही अकृषी कर आता माफ झालेला आहे। यावेळी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, व्यापारी आणि औद्योगिक वापराच्या जमिनीवरील हा कर माफ झालेला आहे। राज्यातील अकृषी कर जो होता तो पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आलाय। हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। औद्योगिक वापराच्या जमिनीवरीलही अकृषी कर जो आहे तो माफ झाला आहे। व्यापारी आणि औद्योगिक वापराच्या जमिनीवर हा कर लागत होता जो आता माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। अकृषी कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय झालेला आहे। मंत्रिमंडळाने एक मोठा निर्णय घेतलाय, त्यानुसार आता व्यापारी आणि औद्योगिक वापराच्या जमिनीवरचा अकृषी कर हा माफ झालेला आहे। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, राज्यातली सगळ्यात मोठी ही बातमी खरं तर म्हणावी लागेल या क्षणाची। मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय झालेला आहे आणि यानुसार राज्यातील अकृषी कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय झालेला आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण बघतो एक मोठा निर्णय म्हणावा लागेल। गणेश, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? तर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय झालाय आणि यानुसार आपण बघतोय की गावठाणांमध्ये असलेल्या जमिनींवरील अकृषी कर कायमचा माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। गावठाणा बाहेरील रहिवासी संख्या वाढत असल्यामुळे हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। शहरी भागातही रहिवासी इमारती वाढत असल्यामुळे हा कर रद्द करण्यात आला। व्यापारी तसंच औद्योगिक वापराच्या जमिनीवरील कर रद्द झालाय। राज्यात अकृषी कर माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय झालेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची ही खरं तर मागणी होती आणि आज अखेर ही मागणी पूर्ण झाली आणि त्यानुसार राज्यातील अकृषी कर पूर्णपणे माफ झालाय। व्यापारी आणि औद्योगिक वापराच्या जमिनीवर हा कर लागायचा जो आता पूर्णपणे बंद झालेला आहे। माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। गावठाणा बाहेर रहिवासी संख्या वाढत असल्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे आता हा अकृषी कर माफ करण्याचं धोरण ठरवण्यात आलेलं आहे। शहरी भागात देखील रहिवासी इमारती वाढत आहेत आणि त्यामुळे हा कर रद्द केल्याचं या ठिकाणी दिसतंय। व्यापारी आणि औद्योगिक वापराच्या ज्या जमिनी होत्या त्यावरचा अकृषी कर हा पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे। गावठाणांमधील असलेल्या जमिनीवरील अकृषी कर हा कायमचा माफ झाला आहे।